अवकाळी पावसाचा राज्याला कशा प्रकारे तडाखा बसलाय त्या अनुषंगाने काही बातम्या। पिंपरी चिंचवड शहराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 17 ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंगळवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्या। शहरातील विविध भागांमध्ये झाडं पडण्याच्या एकूण 17 घटना नोंदवण्यात आल्या। रावेत परिसरामध्ये सीमा भिंत कोसळल्याची ही एक घटना घडली। सुदैवाने झाड पडीच्या घटनांमध्ये कोणतेही जीवितहानी किंवा जखमींची नोंद झालेली नाहीये। मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभी असलेली वाहनं झाडाखाली सापडली आहेत, त्यामुळे त्या वाहनांचं नुकसान झालं आहे। मावळ तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि पवन मावळातील साळुब्रे, दारुब्रे, गहुंजे, सोमाटणे, किवळे या गावात पावसाचं पाणी शेतात शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय। देव रोड, तळेगाव, वडगाव या शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। उन्हाळी ज्वारी, गहू, कांदा आणि भाजीपाल्याची नासाडी होणार असल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। पुण्यामध्ये सुद्धा काल अवकाळी पावसानं कहर माजवला। विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा पावसानं पुणेकरांची दाणादाण उडवली। कोंढवा, अलका चौकासह पुणे शहरातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। साचलेल्या पाण्यातून वाहन चालवताना पुणेकरांची तारांबळ उडाली, तर अनेक गाड्या बंद पडल्या। पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली। पुण्यामध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तसंच अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं त्याचाही आढावा महापौर मंजुषा नागपूर यांनी घेतला आणि यावेळी नागरिकांच्या आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागलं। इकडचा दरवाजा लावला आणि ऑटोमॅटिक ही झाड आहे ना, आवाज सुद्धा नाही त्या झाडाचा आला, ऑटोमॅटिक खाली गेली। तिघजण जे अडकले होते टपरीमध्ये त्यांना तुम्ही पाहिलं का? हा, बोलता येईना काय ना, ते टपरी आहे ना त्यांची, ती असे दबले आणि त्याच्यावर झाड। वेळेच्या आधी हे पूर्ण झालेली होती सगळी प्रक्रिया, परंतु यावर्षी पाऊस हा मार्च एंड मध्ये आलेला आहे। साधारण एप्रिलमध्ये ह्या सगळ्या कामांची सुरुवात होत असते। आज जर तुम्ही पाहिलं तर खडकवासला लोकेशनला 104.2 mm चा पाऊस आहे। सिंहगड रोडला 100च्या पुढे पाऊस आहे। म्हणजे हे एक प्रकारचं क्लाउड बर्स्ट आहे। कमी वेळात जास्त पाऊस पडलाय आणि वारा सुद्धा सोसायट्याचा होता आणि त्यामुळे हे सगळं नुकसान झालंय। लोकांच्या घरातही पाणी गेलंय, पण प्रशासन आणि आम्ही असे सगळे मिळून एकत्र काम करतोय। प्रशासनाने ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंट टीम जी आहे ती ठिकाणी पाठवली आणि परिस्थिती आटोक्यात करण्याचा प्रयत्न करतायत। पुण्यातील खेडमध्ये पावसामुळे भिंत कोसळली आणि एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। पुण्यामध्ये काल मोठा अवकाळी बरसला, त्यामध्ये खेडमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू। तळवडे येथील दुपारी 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। पावसामुळे पोल्ट्रीचं काम चालू असलेली कोसळून अलका गणपत मुसळे यांचा मृत्यू झाला। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील तळवडे इथं दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पोल्ट्रीचं काम चालू असलेली भिंत कोसळली आणि त्यामध्ये अलका गणपत मुसळे 55 वर्ष इतकं त्यांचं वय होतं, त्यांच्यावर ही भिंत पडली आणि त्यांचा मृत्यू झाला। कामगार गोपाळ चौहान यांचे दोन्ही पाय धुळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे घराचं छत कोसळलं। कुमार नगर परिसरामध्ये एका घराचं छत कोसळलं। छत कोसळल्यानं 4 चाकीसह दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं छत कोसळून कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। धुळे जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला।